हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत तो घरामध्ये आपल्याकडे अवेलेबल असतं. मिक्स डाळी असतात आपल्याकडे, सगळ्या डाळी. तर आपण त्याच्यापासून एक भाजी बनवूया आणि असे वडे पण बनवूया की ते तुम्ही नाश्त्यासाठी पण खाऊ शकता आणि भाजी तुम्ही जेवणात पण घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण रेसिपी करणार आहोत आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. आणि जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज काही भाजीला नव्हतं तर म्हटलं माझ्याकडे मिक्स डाळी होत्या, तर तुम्ही या डाळी मिक्स पण करून घेऊ शकता. प्रत्येक डाळ तुम्ही 2-2 चमचे घेऊ शकता. तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ आणि उडदाची डाळ असं सगळं मी घेतलं आहे. हे 1 ते 1.5 वाटी आहे. आणि त्याच्यानंतर हे छान ह्याच्यामध्ये मी पाणी घालून हे छान धुवून घेणार आहे. कारण की डाळींमध्ये थोडंसं डस्ट असते, घाण असते, टरफल असतात, तर ती सगळी निघून जाण्यासाठी मी ऑलरेडी आधी डाळ निवडलेली आहे. आणि त्याच्यानंतर ही छान एक 3-4 पाण्यामध्ये छान धुवून घेणार आहे, म्हणजे ही सगळी डस्ट आणि घाण सगळी निघून जाईल अशी. तर हे मी छान धुवून घेते. आणि तुम्ही अशा प्रकारे डाळी छान घेऊ शकता. तर इथे मी धुवून झालेलं आहे आणि हे पाणी स्वच्छ बघा, आता डाळी स्वच्छ दिसत आहेत. तर हे मी 3 तास आता भिजवायला ठेवते. आणि आपली डाळ भिजेपर्यंत आपण वाटण करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, उभा उभा चिरून घेतलेला आहे. आणि तुम्ही हे डाळींचं जी भाजी आहे ती नक्की करून बघा. आणि हे वाटण पण खूप छान होतं, पटकन होणार आहे, वेळ लागत नाही. आणि हे मिश्र डाळींचं तुम्हाला मिक्स पण मिळतं बाजारात आयतं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. त्याच्यानंतर 1 इंच आलं घेतलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे 1 इंच. आणि त्याच्यानंतर 4-5 काळी मिरी आणि 4-5 लवंगा आपण घेणार आहोत. आणि अगदी थोडंसं साहित्यामध्ये वाटण करणार आहोत, जास्त काही घेणार नाही आपण ह्याच्यामध्ये. त्या लवंगा आणि काळी मिरी घातलेले आहेत. तर त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इथे मी 1 वाटी जे आहे खोबरं घेतलेलं आहे, हे सुकं खोबरं आहे किसलेलं. तुम्ही इथे ओलं खोबरं पण घेऊ शकता, ऑप्शन आहे तो तुमच्यासाठी. तर हे मी घातलेलं आहे आणि हे सगळं मिक्सरवर आपण वाटून घेऊयात. आणि हे आपण असं मिक्सरवर बारीक वाटून घेतलेलं आहे. आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या गोष्टी तयार करूया. आणि इथे आपली डाळ आता छान भिजलेली आहे, छान फुलून आलेली आहे. आणि ह्याच्यासाठी एक टिप सांगते तुम्हाला, जर कमी वेळेमध्ये डाळ भिजवायची असेल तर कोमट पाण्यात भिजवली तर ती अर्धा 1 तासामध्ये सुद्धा छान भिजून होते. तर इथे डाळ छान भिजलेली आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आपण जी डाळ भिजवलेली आहे ना, त्याचं पाणी न घालता अगदी कोरडी कोरडी घ्यायची आहे, पाणी घ्यायचं नाही आहे. तर ती छान बारीक वाटायची. त्यासाठी ही सगळी डाळ आपण ह्याच्यात घालून घेऊया, कारण ना मग पाण्यामुळे ती ओलसर जास्त होईल, म्हणून पाणी नाही घालायचे. तशीच आपल्याला बारीक करायची आहे. तर त्याच्यामध्ये मी एक 4-5 मिरच्या घेतल्यात. या थोड्या तिखट मिरच्या आहेत, तुमच्या साध्या असतील तर थोड्या जास्त घेतल्या तरी चालतील. आणि ह्या मी बारीक तोडून घेतल्यात, कारण मग त्या अख्ख्या राहणार नाहीत, छान बारीक होतील. आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घातल्यात, त्यामुळे छान चव येईल. आणि राहिलेली डाळ जी आहे ती पण याच्यामध्ये मी घातली आहे. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. आणि मिक्सरला असं खरभरीत वाटून घेणार आहे, अगदी बारीक नाही करायचं आहे, ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. डाळ आपली आता छान वाटून झालेली आहे, अशी खरभरीत बघा, सरभरीत झालेली आहे, अशी वाटून घेतली आहे आपण. ते सगळं मिक्स करून घेऊया आपण. आणि हे नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीरीने रंगही छान येतो आणि चवही छान लागते. तर हे छान आपण आता मिक्स करून घेऊया आणि वडे करायला घेऊया. तुम्ही नाश्त्यात हे नक्की करून बघा. हे खूप छान कुरकुरीत होतात आणि खूप छान चवीला लागतात. तर तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता, जेवणामध्ये पण आणि नाश्त्यामध्ये पण. तर हे सगळं आपलं मिक्स झालेलं आहे. आपण आता वडे तळायला घेऊया. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये आता मी तळण्यासाठी तेल घालते आहे. तेल घालून घेतलं आहे. तर आपलं तेल आता गरम झालं का बघते. तेल आता गरम झालं आहे जवळपास आपलं. तर मी थोडंसं ह्याच्यात टाकून बघते तेल गरम झालं आहे का. तर झालं आहे, बुडबुडे आलेत म्हणजे तेल गरम झालेलं आहे छानपैकी. तर आपण आता वडे घालून घेऊया. इथे मी छोटे छोटे घातलेले आहेत, तुम्हाला हवे तर तुम्ही मोठेही आकाराने करू शकता. मी थोडेसे मध्यम आकाराचे केलेले आहेत आणि हे खूप छान कुरकुरीत होतात. तर तुम्ही हे करून बघा.
तर हे सगळे आपले वडे छान झालेले आहेत आणि हे आता आपण मीडियम फ्लेमवर छान तळून घेणार आहोत. ते छान आपण असे मंद ह्याच्यावर छान तळून घेऊयात, कारण मोठा गॅस केला तर ते आतनं कच्चेच राहतील आणि वर्ण लाल होतील. तर हे छान तळून झालेले आहेत आपण. तर आता आपण हे काढून घेऊयात आणि दिसतायत ते खूप छान. तर असे आपण सगळे वडे तळून घेऊयात. छान चवीला सुंदर लागणारे वडे आहेत हे. ते आपले होत आलेत आता सगळे मी तळून घेतेय. तळून झालेले आहेत आता माझे हे सगळे वडे काढून घेतेय मी. आपले सगळे वडे आता तळून झालेले आहेत आणि बघा किती छान कुरकुरीत झालेले आहेत, अगदी सुंदर झालेले आहेत आणि कोथिंबीरीमुळं त्याचा रंगही खूप छान आलेला आहे आणि आतूनही खूप छान शिजले, ते फ्राय झालेले आहेत छान. तर हे सगळे आपण नाश्त्यासाठी सुद्धा हे तुम्ही खाऊ शकता. कधी तुम्हाला कंटाळा आला आणि संध्याकाळचा नाश्ता पण करू शकता. आता आपण भाजीची तयारी करूया. इथे मी फ्राय पॅन ठेवलेला आहे एक आणि तो गरम करून घेतला आहे गॅसवर. त्याच्यामध्ये एक 5-6 चमचे तेल घेतलं आहे मी. त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घातली आहे आणि मोहरी छान तडतडली की आपण जे वाटण केलेलं होतं ते वाटण या तेलामध्ये आपण घालूया आणि हे छान आपण आता फ्राय करून घेऊया. तेल सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे आपण तेलामध्ये. तर हे सगळं वाटण मी ह्याच्यामध्ये घातलं आहे आणि खूप सोपं आहे, पटकन होणारं वाटण आहे, जास्त काही तामझाम नाही आहे ह्याच्यामध्ये. तर हे आपण छान फ्राय करून घेऊया तेलामध्ये. अगदी तेल सुटलं की मग छान ग्रेव्ही होईल. इथे मी 2 मिनटं झाकण ठेवलेलं आहे, एक 2-3 मिनटं, म्हणजे आपला मसाला छान शिजला आहे. बघा किती छान शिजला आहे आणि आता ते तेल बाहेर यायला लागले, तेल सुटायला लागले. तर छान फ्राय झालेला आहे आपला आता मसाला. तर हे तुम्ही नक्की करून बघा एकदा आणि मला सांगा कमेंट करून कसं झालं ते डिश तुमची. तर हे छान आपण परतत आत्ता आलेलो आहे आपण. आता ह्याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. 2-3 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हे आपण सगळं फ्राय करणार आहोत. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर, जी भाजून घेतलेले धने जिरे आहेत त्याची पावडर आहे, हे घालून सगळं मी हा मसाला आता मी फ्राय करते तेलामध्ये. ह्याचा सुगंध आत्ताच इतका छान सुटला आहे, ग्रेव्ही खूप छान लागते. तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि ही वड्यांची भाजी कशी लागते ती मला सांगा. तर हे आपण छान फ्राय करून घेऊया. इथं रंग चेंज झालेला आहे आणि आपण तेल पण सुटतंय बघतोय. हे बघा आता तेल पण सुटलेलं आहे ग्रेव्हीला छान. तर आपण ह्याच्यामध्ये आता थोडं पाणी घालूया. हे जे वाटणाचं होतं मिक्सरच्या भांड्यात ते पाणी मी थोडंसं घातलं आहे आणि पुन्हा मी मिक्स करून घेतलं आहे. हे थोडंसं परत परतून घेतलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये आता परत पाणी घालणार आहे. इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घातले मी. तुम्हाला जसं पातळ घट्ट हवं असेल तसं तुम्ही करून घ्या. इथे आता ग्रेव्हीला छान उकळी फुटली आहे, खूप छान उकळली आहे ग्रेव्ही आता आपली. आता ह्याच्यामध्ये आपण वडे सोडूयात, जे आपण तळून घेतलेले आहेत ते सगळे वडे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि ही डिश खूपच छान लागते आणि कोणी आलं तरी तुम्ही पाहुणे पटकन करू शकता, डाळ जर भिजवलेली असेल तर. आणि मिक्स डाळीमुळे जास्त चव येते. इथं मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि हे छान आता उकळली आहे ग्रेव्ही. ते मिक्स करून घेतलं आहे मी मीठ ह्याच्यामध्ये आणि इथे आपण एक 5 ते 10 मिनटं त्याला झाकण ठेवूया, म्हणजे हे वडे छान शिजतील ग्रेव्हीमध्ये. ते एक 10 मिनटं झाली की आपण झाकण काढूया. इथे 10 मिनटं झालेली आहेत आणि आपण आता झाकण काढूया. हे बघा आपले वडे छान त्याच्यामध्ये शिजलेले आहेत, मस्त एकजीव झालेत ग्रेव्हीमध्ये आणि दिसत आहेत ते खूप छान आणि फुलून आलेत आता ते, पण तुटतही नाहीत, ते खूप छान राहतात असे. ते छान आपलं आता भाजी तयार झालेली आहे जवळपास. तर आपण वडे बघूयात आतनं शिजलेत की नाही शिजलेत. तर त्यासाठी मी चमच्यामध्ये 1 वडा घेते आणि मग तो जरा फोडून बघूया आपण कसा आतपर्यंत त्याचा ग्रेव्ही गेली आहे का नाही. हे बघा किती छान शिजलेला आहे, खूप छान. ते आपलं झालेली आहे भाजी. आता आपण सर्व करायला घेऊया. आणि तुम्ही नक्की करून बघा. ही तुम्हाला रेसिपी आवडली तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि असंच मला मोटिवेशन द्या की मी अजून नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी आणत राहील. आणि हे तुम्ही नाश्त्यासाठी हे वडेसुद्धा करून खाऊ शकता आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं आहे ते. आणि पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसाठी. आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.